आहे ना? हा, पोराची बी होईनातच आता काय करायचं सांगायची. असो, पोरीचं लगीन झालं तर मोठ्या घरचे पोरग होत, नवरदेव गेला आणि पोरगी पसंत करून आला बर का. गुणवान नवरदेव होता महाराज. ते काय आपल्या नवरदेवासारखं थोडंच होता होय. ऐका महाराज, आमच्या इथं पोरानं 150 पोरी पाहिल्या. 150 पोरी पाहिल्या बर का. तरी त्याचं मन भरच ना. जिथं जाईल तिथं बघायचं, नाव काहीतरी ठेवायचं. हेट म्हटलं जाडी तर आहे, खोजी तर आहे, उन्हात गेली तर काळीच पडायला. हा, बरं म्हणलं. गुणवान नवरदेव होता गेला. पोरीला म्हटला मामा मला तुमची पोरगी पसंत आहे. पण पोरीची माय म्हणली माझी पोरगी तुला नाही द्यायची म्हणली. पोरीचा बाप म्हटला अगं येडपड आहेस काय ग तू, आपल्या पोरीला पोरग बघायला आलं का नाही द्यायची. अहो तुम्हाला माहिती आहे का म्हणले. ऐका बर का, तुम्ही मला पाहायला यायच्या अगोदर आणि 4Gच ह्याला कार्ड लागतो बरं का कळण्यासाठी. तुम्ही मला पाहायला यायच्या अगोदर त्यानंच मला पाहायला आलत म्हटला. हा, असं गुणवान नवरदेव गेला, पोरगी पसंत केला, लग्न लागला. वारकऱ्यांच्या घरची पोरगी आहे महाराज. संध्याकाळी वरात झाली. दुसऱ्या दिवशी सत्यनारायणची पूजा देवबाप्पाने केली. 12 वाजता सत्यनारायण आटपलं. 1-1:30 पर्यंत माणसं जेवले. 3-4 वाजता पोरीनं झाडझूड केला आणि ते केराचं टोपलं उकंड्यावर टाकायला गेली बर का. लग्न झाल्यावर झोप येऊ का महाराज. लग्न झाल्यावर महिनाभर एक हळकुंडी पोरगी असते नवरी सोबत बर का. तुमच्याकडे का म्हणतात तिला? पाठराखी. कोण पाठराखी म्हणते, कोण कुरोला म्हणते, काय काय भागाला त्याला लांडगा बी म्हणतात बर का. तुमच्याकडे नाही का लांडगा? बर बर, आमच्या भागाकडलं सांगतो बर का. काय काय भागात तिला कुरवली. हा, ते केर टाकायचं थांबलं. म्हणली वहिनीला म्हणली वहिनी मी येऊ का? चला. गंमत काय माहितीये का, तिचं एक बल शॉट झालेलं होतं बर का. तिचं एक बल शॉट झालं, मग तिचा एक डोळा गेलेला होता तिचा बर का. तिच्या सोबत वहिनी संग. वहिनी मी येऊ का? चला. नाकातून चौकण शेमून गळते, पण तिला आवाज बोलावं लागते का? ती ननंद असते ना, पार तिला नाक पुसाची अक्कल नसते, पण तिला वहिनी म्हणावं लागते. आहे का नाही? चला वहिनी. वहिनी हिच्या संग चालली. योग असा आला महाराज ऐका, रस्त्याच्या पलीकडे उकंडा होता. त्या उकंडावर केराचं ठोपलं फेकलं आणि त्या पोरीनं काय केलं माहितीये का? नवीन लग्न झालं होतं. पंढरपूरला सुंदरशी दिंडी चालली होती बर का, भगवंताचं चिंतन करत. त्या पोरीने विचार केला माय बापानं ज्याच्या घरामध्ये दिले, माझ्या माय बापानं ज्याच्या घरामध्ये दिले, माझ्या माहेरपेक्षा सासरची श्रीमंती इतकी मोठी आहे की बोलायचं काम नाही म्हणले. पण एक गोष्ट चुकली बर का, घर मात्र वारकऱ्याचं नव्हतं बर का. तिने विचार केला असल्याच्या घरात पडून राहण्यापेक्षा म्हणली आपण सरळ म्हटलं भगवंताच्या चिंतनामध्ये वेळ घाला म्हणून तिनं काय केलं माहितीये का? केराचं टोपलं उकंडावर फेकलं आणि त्या दिंडीमध्ये घुसली बर का. आणि हे जे ननंद तिच्या सोबत गेलते का महेश महाराज, ते परत आली घरी. ह्या डोळ्याला पायणी होती आणि या बल्पाने गेली होती बरं का. इकडे विचारलं सासून बबे वहिनी कुठे आहेत? ते म्हटले इकडेच आल्यात ना. त्या सासून काय केलं माहितीये का? हे घर ते घर पाहिली, शक्कूचा पत्ताच नाही बर का. आणि तिचं खरंच नाव शक्कू होती बर का. आलं का लक्षामध्ये? सासरा बाहेरून आला आणि विचारलं सुनबाई सुनबाई कुठे आहे? तिनं म्हटली अहो 4 घंटे झाले सुनबाईचा पत्ताच नाही. सासऱ्याला वाटलं युरिक पडली काय म्हणून आड्यात पडली का म्हणून बॅटर लावलं पहिला महाराज. पत्ताच नाही शकूच. आणि पोरग बाहेरून आलं आणि विचारलं माय ती कुठं आहे? काय सांगावं म्हटले राजा अरे 4 घंटे झाले तुझी बायको गवसच ना. आता याला तर काही सुधरच ना महाराज. सासऱ्याने विचार केला
कुठे गेले असं असंच सप्त्यामधनं हरिपाठ करून आला, पटका खुंटीला अडकून ठेवला आणि चौकात बसला, बाजावरून हाक मारली, सखूबाई. हाक मारल्याबरोबर जगाच्या मालकाने शकूबाईचं रूप धरलं आणि एका परातीमध्ये चहा घेऊन आलं महाराज. देवाला वाटलं आता जर इथं मी जर माझ्या जर भक्ताचं जर काम नाही पूर्ण केलं तर मला देव कोण म्हणेल, करुणा शिंदे कोण म्हणेल. शकूबाईचं रूप धरलं, सांगतील ते काम केलं महाराज. धुणं भांडे, दळण नेसणे, गवऱ्या लावणे, शेण काढणे, चट कामं केली. पण एक काम इतकं वाईट केलं महाराज, ऐका फार सुंदर बाहेर का. कवन एक दिली वासना उद्भवली पतीची या म्हणे, असते कवळणी कामेशे जे पवडविली. पतीच्या अंतःकरणामध्ये वासना आली. देवानं शकूबाईच्या रूपामध्ये काम पूर्ण केला आणि 1 महिन्याचा गर्भ शकूबाईच्या हृदयामध्ये ठेवला. बरं का, खरी शकू वारीहून आली आणि खोटी शकू पंढरपूरला गेली. बरं का, ऐका, खरी शकू घरी आल्याच्या नंतर देव घरामध्ये गेली, पांडुरंगाची मूर्ती अशी तळ हातावर घेतली आणि त्या मूर्तीला बघून रडायला सुरुवात केली. बरं का, सांग देवा म्हणली, 1 महिना 22 दिवस संसाराचा मी त्याग न करता तुझ्या वारीमध्ये आले. म्हटलं त्याग करून, संसाराचा त्याग करून मी तुझ्या वारीमध्ये आले. 1 महिना 22 दिवस तुझ्या चिंतनाशिवी मी दुसरं काही केले नाही देवा. जो वयस्कर पुरुष भेटेल त्याला बाप म्हणत होते आणि कमी वयाच्याला भाऊ म्हणत होते. मग देवा, हे पोटात 1 महिन्याचा गर्भ कुणाचा सांग, काय सांगा. त्यावेळेस तळ हातावरची मूर्ती प्रकट झाली महाराज आणि सांगितलं, सखे किती मूर्ख आहेस तू, सासुरवासीन आहेस, तुझ्या घरच्या 22 पिढ्या वारकऱ्याच्या आहेत, तुझ्या वडिलाचा अपमान होणे याच्याकरता मी तुझ्या जागेवर संसार केले आणि हे मला मान्य देवा. पण गर्भ हृदयात कुणाचा, ऐक म्हणले, तुझ्या मालकाला एका दिवशी काम उत्पन्न झालं म्हणून ते तुझ्या जे हृदयामध्ये तुझं गर्भ ठेवले, म्हणून मी तुझ्या वडिलाचा निष्ठावंत भाव पाहून तुझ्या ह्याला तडाखा लावणे म्हणून याच्याकरता मी तुझ्या जागेवर संसार केले. त्यावेळेस शकूबाईने सांगितलं, देवा मी तुझ्या वारीला गेल्याच्या नंतर तू माझं रूप धरून तिथं माझ्या घरची तू सर्व कामे केलीस, ही कोणी सांगितली रे देवा तुला, म्हणून तुकोबाराय सांगतात,